हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शाहू महाराज कोल्हापूरचे नसल्यामुळे ते खरे वारसदार नाहीत, शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय मंडलिकांचा बोलविता धनी कोण? मंडलिकांनी त्वरित माफी मागावी, सतेज पाटील यांची मागणी। मंडलिकांकडून बहुतेक स्लिप ऑफ टंग झाली असावी, छत्रपतींच्या घराण्याचा अपमानाचा हेतू नसावा, भाजपच्या प्रवीण दरेकरांची अजबच सारवासारव। पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला धक्का, धैर्यशील मोहिते 14 एप्रिलला पवार गटामध्ये प्रवेश करणार। धैर्यशील मोहिते पवार गटाचे माढा लोकसभेचे उमेदवार। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची 50% मनस्थिती आमच्या सोबत येण्याची होती, प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा। प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं ते सत्य आहे, शरद पवार महायुतीमध्ये येणार होते, या प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याला फडणवीसांकडून दुजोरा। धुळ्यामध्ये शोभा बच्छाव यांच्या उमेदवारींना काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, अडगळीतला उमेदवार आयात केल्याचा स्थानिक काँग्रेसचा आरोप। भाजपला पाठिंब्यामुळे मनसे सरचिटणीसासह डोंबिवलीमधल्या 8 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर मनसेचा पाठिंबा घेतल्यामुळे ठाणे भाजपच्या ब्रिजेश तिवारी यांच्यासह 40 पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। ज्यांनी राजीनामा दिला ते फार प्रभावी नव्हते, त्यांचा काहीही फरक पडत नाही, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। खडसेंना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी दिली ही चूक झाल्याची शरद पवारांची कबुली, शरद पवार गटाचे जळगावमधील माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।